महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्रेकिंग न्यूज। खानदेश एक्सप्रेस मध्ये मध्यरात्री आग, जर्जर कोच बदलण्याची मागणी। दादर भुसावळ खानदेश एक्सप्रेस मध्ये दिनांक 3 जून रोजी मध्यरात्री वातानुकूलित एसी यंत्रणेत बिघाड झाल्याने आग लागल्याची गंभीर घटना घडली। या घटनेमुळे प्रवाशांचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून रेल्वे प्रशासनाच्या देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे। सदर घटनेच्या वेळी महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री माननीय जयकुमार भाऊ रावल यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक प्रवास करत होते। तसेच ट्रेनमध्ये मोठ्या प्रमाणात वृद्ध, महिला, आजारी व सर्वसामान्य प्रवासी उपस्थित होते। या घटनेमुळे त्यांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता। तरी पश्चिम रेल्वे प्रशासनाने त्वरित नवीन कोच बसवावेत असे निवेदन पश्चिम रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रवीण महाजन व पदाधिकाऱ्यांनी दोंड्याचा रेल्वे स्थानकाचे मुख्य स्टेशन अधीक्षक विक्रमसिंह चौधरी यांना दिले। प्रवीण महाजन यांनी सांगितले की प्राथमिक माहितीनुसार वातानुकूलित कोचमधील तांत्रिक बिघाडामुळे आग लागली असून यामागे देखभाल व दुरुस्तीतील निष्काळजीपणा असल्याचे दिसून येते। खानदेश एक्सप्रेसमधील कोच अत्यंत जर्जर अवस्थेत असून ताप्ती सेक्शनवरील गाड्यांमध्ये इतर विभागाच्या तुलनेत अधिक जुने व निकृष्ट दर्जाचे कोच लावले जात असल्याची प्रवाशांची तक्रार आहे। ही परिस्थिती प्रवाशांच्या जीवाशी खेळ करण्यासारखी असून भविष्यात मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही। रेल्वे प्रशासनाकडून कोचांची नियमित तपासणी व देखभाल याकडे संपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोपही करण्यात आलाय। या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांनी याप्रमाणे मागण्या केलेल्या आहेत। खानदेश एक्सप्रेसमधील सर्व जर्जर कोच तात्काळ बदलून नवीन व सुरक्षित कोच लावावेत। वातानुकूलित एसी यंत्रणेसह सर्व तांत्रिक बाबींची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी। ताप्ती सेक्शनवरील सर्व गाड्यांचे विशेष ऑडिट करावे। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात। या संदर्भात पश्चिम रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य प्रवीण महाजन, माजी नगराध्यक्ष डॉक्टर रवींद्र देशमुख, भाजपा शहर अध्यक्ष जितेंद्र गिरासे, नगरसेवक हितेंद्र महाले, कृष्णा नगराळे, जितू गिरासे, संजोग रामोळे, मनोज निकम, अक्षय चव्हाण, सुभाष धनगर, नरेंद्र कोळी, अनिकेत आव्हाड, दिनेश कर्णावट, हर्षल आव्हाड, संजय अग्रवाल आदींनी रेल्वे प्रशासनाकडे निवेदन देऊन तात्काळ कारवाईची मागणी केली आहे। वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी संजय कोळी, दोंडाईचा। और रेलवे स्टेशन पे अगर रुकते तो ध्यान में आता है 11 बजे से अगर रुके अपन तो सब नई गाड़ी गुजरात में जाती है या सौराष्ट्र में जाती है और इधर सेंट्रल रेलवे में जाती है। जो सभी गाड़ियाँ जो हैं वो सभी अच्छी क्वालिटी से मेन बात परसों पानी वो आ रहे थे कल की गाड़ी कल रात में 2 बजे वलसाड़ वापी के बीच में हाँ जो एसी है एसी को आग लगी। इस वजह से बहुत घटना हुई। इसमें सुबह पेशेंट गुलमल बम करके 90 साल की लेडीज थी और वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा।